बाई? अगं पूजा सोडून तू मधीच काय अशी प्रश्न विचारायलीस? हा? अहो आम्ही फक्त वहिनी साहेबांबद्दलच विचारलं. हो, त्या दर सणाला पूजा करायला येतात ना. आज आल्या नाहीत म्हणून विचारलं. हा ना, त्या आल्या की आम्हाला भेटल्याशिवाय जात नाहीत. आणि लय दिवस झाले त्या आल्या नाहीत ना फॅक्टरीत. कुठं बाहेर गावी गेल्यात का त्या? ए बायांनो, तुम्हाला कशा पाहिजे नसत्या चौकशा पाहिजेत का? तुम्ही कसं आहे, सोनबाई जरा बिझी आहेत म्हणून त्या आल्या नाहीत. शाळेची लई कामं असतात ना व, परीक्षा पण जवळ आल्यात ना व, त्यामुळे जास्तीचे तास घेतात त्या. तुम्हाला तर ठाव आहे आमच्या सोनबाईनं शाळेचं किती आहे ते. अगदी आजारी पडल्या तरी बी सुट्टी घेत नाहीत, जातात शाळेत. त्या म्हणतात काम म्हणजे त्यांची पूजा आहे, म्हणून आम्ही पण त्यांना सांगितलं आम्ही सगळी पूजा अर्चा करतो, तुम्ही तुमच्या कामाची पूजा करा. काय आहे, ज्यात ज्याला आनंद असतो तेच त्यांनी करावं, नाही का? खरंच किती चांगले विचार आहेत सरकार तुमचे. नशीब आहे वहिनी साहेबांचं, त्यांना तुमच्यासारखी सासू भेटली. सरकार तुम्ही तुमच्या सुनबाईंनाच नाही आम्हाला बी लय सपोर्ट केलायसा. लय आभारी आहोत आम्ही तुमचे. काय घरची लक्ष्मी आनंदी राहिली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आमच्या सुनबाई कामातनं मोकळं झाला का नाही की आम्ही त्यासनी पाठवून देऊ तुम्हाला भेटायला. काय थांबा थांबा, काय झालं? तुम्ही असं अचानक निघून का आलात पूजेतून? आई काय झालं तुम्हाला माहिती नाहीये का? म्हणजे आई तुमची मुलगी काय वागते तुम्ही बघत नाही का कधी? काय केलं तिनं? मला काय विचारताय आई? तुम्ही होता ना तिथे? म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलतायसा? काय कळना झालंय बघा. त्या सगळ्या कामगार बायका अक्षराबद्दल विचारत होत्या ना? वय ऐकलं की मी ते ऐकलं. मग त्यापुढे तुमच्या मुलीनं काय सांगितलं ते ऐकलं नाहीत का? ऐकलं की तुमची मुलगी धादांत खोटं बोलतेय हे ऐकलत ना तुम्ही? ते योग्य वाटलं तुम्हाला? बरोबर वाटलं? हा, ती खोटं बोलली, पण मला असं वाटतंय येळ मारून नेण्यासाठी ती खोटं बोलली बघा. पण मग अशी वेळ येऊ का द्यायची? 4 लोक विचारणार ना की तुमची सून कुठे आहे, ती का आली नाही? त्यावर द्यायला काही उत्तर नाहीये तिच्याकडे, मग खोटं बोलायचं. कुठल्या तोंडानं सांगेल होती की मी स्वतःच सुनेला बाहेर हाकललंय म्हणून? अहो सण आहे आज, उगा डोक्यात राग घालून घेऊ नका. आता घरातल्या गोष्टी च्या चौघात येणं बरं नाही म्हणताना ती असं बोलली. आई तुम्ही सुद्धा महान आहात. तुमची मुलगी काय वागते काय करते हे तुम्हाला सगळं कळतं, तरी सुद्धा एक शब्द तुम्ही तिच्या विरुद्ध बोलत नाही, काही ऐकून घेत नाही, हो ना? अहो ही जागा नाही समज बोलायची. हा, आपण घरी जाऊन बोलू, समजे कामगार आहे तिथं. आता काय राहिलंय? झाली ना 4 चौघात शोभा. लग्न झालंय ना अधिपतीचं. आज जोडीनं पूजा करायला हवी होती, त्यांनी केली. एकट्याने करायची वेळ आली ना. कुणामुळे आली? तुमच्या मुलीमुळे आली. आणखी काय काय लिहिलंय अधिपतीच्या नशिबात हे एकतर देवाला माहिती किंवा तुमच्या कारस्थानी मुलीला माहिती. आज रंगपंचमी आहे. कुठलाही सण आला की अधिपतींना खूप आवडतो. प्रत्येक क्षण आनंदात सगळ्यांना एकत्र घेऊन साजरा करतात. मला खूप आवडते त्यांची गोष्ट. सगळ्यांना सामावून घेतात. एवढी मोठी फॅक्टरी आहे पण सगळ्या स्टाफला कुटुंबासारखं सांभाळतात ते. आज खूप आठवण येते देवा. आज मी त्यांच्याबरोबर असायला हवे होते. प्लीज देवा प्लीज आता तरी भेट घडवून आण आमची. खूप बोलायचं आहे. जा, जग जिंकून या.
ठीक आहे ना हो तुम्ही? होय होय. चेहरा कसा दिसतो? कसं काय नाही, ठीक आहे की. तब्येत बरी आहे ना व? होय होय, तब्येत बरीच आहे. मी चाललोच होतो फॅक्टरीत, पण नंतर विचार केला, म्हणलं आता जाऊ दे, आज जात नाही, घरीच थांबतो. घरी थांबून काय करणार आहात? हा, आज सण आहे, जावा फॅक्टरीत जावा. हा, आणि थांबा, थोडा रंग लावूया आपण. अहो नको आईसाहेब, रंग नको लावायला. का नको? का नको नको नको, कुठं रंग आता? मास्तरीनबाई गेल्यापासून आयुष्याचा रंग उडलाय सगळ्या. रंगाने कुठला लावता, राहू दे. काही रंगबिंग उडालेला नाही, आणि तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना व? स्वतःपेक्षा जास्त आहे. आम्ही तुमच्या आयुष्यात रंग भरू. थांबा, शास्त्रापुरतं 2 बोटं लावूया. येतो मी. अक्षरा धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षरा. तुम्हाला पण. आणि अगं हे वाकू नको म्हणा. आमचे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी. अक्षू, मी काल जे काही बोललो ना ते मनाला नको लावून घेऊस. अगं माझ्या मनात आलं ते सगळं बोललो मी. बाबा हो, ही काय सांगायची गोष्ट झाली का? मी कशाला मनाला लावून घेईन? मला माहितीये ना खरं काय ते. आणि काहीही झालं तरी माझं आणि अधिपतींचं नातं नाही बदलणार आहे बाबा. आणि ते बदलूही नाही अशी आमची इच्छा आहे. हो ना हो? बाबा हो.